9वी गणित भाग 2 सराव संच 1.2 भूमितीतील मूलभूत संबोध यामधील प्रश्न क्रमांक 1 खालील सारणीत संख्यारेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. आपल्याला एक सारणी दिलेली आहेत. आपल्याला प्रश्नात बिंदू आणि निर्देशक दिले असून त्यावरून आपल्याला रेषाखंड एकरूप आहे किंवा नाही ते ठरवायला सांगितलेले आहेत. म्हणून त्याच्यातला आपण पहिला प्रश्न पाहू. रेख DE व रेख AB सांगितलेलं आहे की रेख DE व रेख AB हे एकरूप आहेत का ते ठरवायला सांगितले आहे. त्यासाठी सर्वात आधी आपण DE घेऊ, रेख DE घेऊ. म्हणून डिस्टन्स DE. आता आपण सारणीमध्ये पाहू की D ची किंमत ही -7 आणि E ची किंमत ही 9 दिलेली आहेत. सर्वात मोठी संख्या घेऊ ती म्हणजेच 9 ऋण आणि D ची किंमत ही -7 आहेत म्हणून कंसामध्ये -7. 9 जसे आहे तसे खाली लिहू. ऋण आणि ऋण हे धन होईल आणि 7 जसे आहे तसे खाली लिहू. 9 + 7 = 16. या समीकरणाला नंबर 1 देऊ. समीकरण नंबर 1 आणि त्यानंतर रेख AB घेऊ. म्हणून डिस्टन्स AB बरोबर A ची किंमत ही -3 आहेत आणि B ची किंमत ही 5 आहेत. त्यामधील सर्वात मोठी संख्या ही 5 आहेत म्हणून 5 ऋण आणि A ची किंमत ही -3 आहेत म्हणून कंसामध्ये -3. 5 + 3 = 8. ऋण आणि ऋण धन. या समीकरणाला नंबर 2 देऊ. म्हणून समीकरण नंबर 2. त्याला रेख DE व रेख AB हे एकरूप आहे का ते ठरवायला सांगितलेलं. म्हणून त्यासाठी आपण एक समीकरण लिहू. त्याआधी आपण पाहू की आपलं रेख DE चे उत्तर ही 16 आलेले आहेत आणि रेख AB ची किंमत ही 8 आलेली आहे. म्हणून समीकरण 1 व समीकरण 2 वरून रेख DE एकरूप नाही रेख AB. आता आपण दुसरा प्रश्न पाहू तो म्हणजेच रेख BC व रेख AD. सर्वात आधी रेख BC घेऊ. म्हणून डिस्टन्स BC बरोबर B ची किंमत ही 5 आहेत आणि C ची किंमत ही 2 आहेत. त्यामधील सर्वात मोठी संख्या ही 5 आहेत म्हणून 5 वजा उरलेली C ची किंमत 2 आहेत म्हणून 2. 5 वजा 2 = 3. या उत्तराला समीकरण नंबर 1 देऊ. त्यानंतर रेख AD घेऊ. म्हणून डिस्टन्स AD बरोबर A ची किंमत ही -3 आहेत आणि D ची किंमत ही -7 आहेत. यामधील सर्वात मोठी संख्या ही -3 आहेत म्हणून -3 वजा आणि D ची किंमत ही -7 आहेत म्हणून कंसामध्ये -7. त्यानंतर -3 वजा आणि वजा अधिक आणि 7 जसे आहे तसे खाली. -3 + 7 = 4. या उत्तराला समीकरण नंबर 2 देऊ. त्यानंतर आपण एक समीकरण लिहू. आपण रेख BC व रेख AD एकरूप म्हणू शकत नाहीत कारण की डिस्टन्स BC व डिस्टन्स AD ची किंमत ही समान नाहीत म्हणून समीकरण लिहू. समीकरण 1 व समीकरण 2 वरून रेख BC एकरूप नाही रेख AD. आपण तिसरा प्रश्न पाहू. रेख BE व रेख AD. सर्वात आधी रेख BE घेऊ. म्हणून डिस्टन्स BE बरोबर B ची किंमत ही 5 आहे आणि E ची किंमत ही 9 आहे म्हणून सर्वात मोठी संख्या 9 आहे म्हणून 9 वजा उरलेली B ची किंमत ही 5. 9 ऋण 5 = 4. या उत्तराला समीकरण नंबर 1 देऊ. त्यानंतर रेख AD काढू. डिस्टन्स AD बरोबर A ची किंमत ही -3 आहे आणि D ची किंमत ही -7 आहे. यामधील सर्वात मोठी संख्या -3 आहे म्हणून -3 वजा D ची किंमत ही -7 आहे म्हणून -7. -3 ऋण अधिक आणि 7 जसे आहे तसे खाली म्हणून -3 + 7 = 4. या उत्तराला समीकरण नंबर 2 देऊ. आपण इथे एकरूप आहे असे म्हणू शकतो कारण की डिस्टन्स BE ची किंमत ही 4 आलेली आहेत आणि डिस्टन्स AD ची किंमत सुद्धा 4 आलेले आहेत म्हणून हा रेषाखंड आहे तो एकरूप आहे म्हणून समीकरण लिहू. समीकरण 1 व समीकरण 2 वरून रेख BE एकरूप आहे
रेख AD. आता आपण दुसरा प्रश्न पाहू. बिंदू M हा रेख ABचा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 8 तर AM किती? आपल्याला सांगितलेलं आहे की एक रेख काढा AB आणि ABचा मध्यबिंदू हा M असेल, म्हणून आपण एक रेख काढू, रेषा काढू. त्यानंतर आपल्याला पूर्ण रेषेचं माप म्हणजे AB ही पूर्ण रेषा आहे. त्या रेषेची किंमत आपल्याला 8 दिली असून आपल्याला अर्धे रेषेचं माप म्हणजे AM काढायचा आहे. म्हणून AM बरोबर 1/2 गुणिले AB हा आपल्याला काढायला सांगितला होता, म्हणून AM बरोबर आणि 1/2 म्हणजेच आपल्याला पूर्ण रेषेचं माप दिलेले आहेत, तर आपल्याला अर्ध्या रेषेचं माप काढायला सांगितलेले आहेत, म्हणून 1/2 आणि गुणिले AB. ABची किंमत ही 8 दिलेली आहेत, म्हणून AB. त्यानंतर 1/2 खाली जसे आहे तसे खाली लिहू, गुणिले ABची किंमत ही 8 दिलेली आहेत, म्हणून 8. त्यानंतर आपण तिरकस गुणाकार करू, 1/2 गुणिले 1/8. आपला हा याचा तिरकस गुणाकार होईल. 8 गुणिले 1 बरोबर 8 आणि 2 गुणिले 1 उत्तर 2. त्यानंतर 8 भागिले 2 उत्तर आलं आपलं 4. म्हणजेच आपलं अर्ध्या रेषेचे जे किंमत होतं ते 4 आलेलं आहे. आपण तिसरा प्रश्न पाहू. बिंदू P हा रेख CDचा मध्यबिंदू आहे आणि CP बरोबर 2.5 तर रेख CDची लांबी काढा. सर्वात आधी आपण एक रेषा काढून घेऊ. त्या रेषेला CD नाव देऊ, C आणि D. त्या C आणि Dचा मध्यबिंदू P आहे, म्हणून P. रेषा काढून झाल्यानंतर P ही आपल्याला 2.5 दिलेले आहेत आणि आपल्याला CDची लांबी काढायला सांगितलेले आहेत. आपण दुसऱ्या प्रश्नात पाहू की दुसऱ्या प्रश्नात आपल्याला पूर्ण रेषेचं माप दिलेलं आणि अर्ध्या रेषेचं माप काढायचं होतं आणि आपल्याला तिसऱ्या प्रश्नात सांगितलेलं आहे की अर्ध्या रेषेचं माप घेऊन आपल्याला पूर्ण रेषेचं माप काढायचे आहेत. म्हणून CD बरोबर CP प्लस PD. जर CP 2.5 असेल अर्ध्या रेषेचं माप तर PD सुद्धा 2.5 असणार आहेत, म्हणून CD बरोबर CP प्लस PD. CP बरोबर 2.5 प्लस PD बरोबर 2.5. 2.5 प्लस 2.5 उत्तर आलं आपलं 5. या पद्धतीने सुद्धा सोडू शकतो. दुसरी पद्धत तुम्हाला ती सुद्धा दाखवतो. CD बरोबर 2 गुणिले CP. आपल्याला पूर्ण रेषेचे माप काढायचे आहेत, म्हणून 2 गुणिले CP. 2 गुणिले CPची किंमत ही 2.5 आहेत, म्हणून 2.5. 2 गुणिले 2.5 उत्तर आलं आपलं 5. या पद्धतीने सुद्धा सोडू शकतो. उत्तर आपलं सेमच असणार आहे. तर आपण आता चौथा प्रश्न पाहू. जर AB बरोबर 5 सेमी, BP बरोबर 2 सेमी आणि AP बरोबर 3.4 सेमी तर या रेषाखंडाचा लहान मोठापणा ठरवा. लहान मोठेपणा कसं ठरवणार, तर सर्वात लहान संख्या आधी लिहू, त्यानंतर मोठी संख्या, त्यानंतर त्याहून मोठी संख्या. लहान संख्या ही BPची आहेत, म्हणून BP लहान मोठं ठरवणारं चिन्ह. नंतर BPची ही 2 सेंटीमीटर आहे, म्हणून BP घेतला. नंतर त्यापेक्षा मोठी संख्या AP आहेत, म्हणून AP घेऊ. त्यानंतर लहान मोठं ठरवणारं चिन्ह. त्यानंतर सर्वात मोठी संख्या AB आहेत, म्हणून AB. उत्तर असं असणार आहे. BP लहान मोठं ठरवणारं चिन्ह, AP लहान मोठं ठरवणारं चिन्ह, AB. आकृती सहाय्याने आपण प्रश्न सोडवणार आहोत. त्याच्यातला आपण पहिला प्रश्न पाहू. किरण RPच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. किरण RPच्या विरुद्ध कोण? किरण RS किंवा किरण RT आहे. जर RP ही उजवी बाजूवर आहे तर त्यांची विरुद्ध डावी बाजू किरण RS किंवा किरण RT आहे. प्रश्न क्रमांक 2. किरण PQ व किरण RP याचा छेदसंच लिहा. किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच P आहे, कारण किरण PQ व किरण RP यांचा मध्यबिंदू P आहे, म्हणून किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच P आहे. तिसरा प्रश्न. रेख PQ व रेख QR चा संयोग संच लिहा.
रेख PQ व रेख QR चा संयोग संच रेख QR आहे. चौथा प्रश्न, रेख QR हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे? उत्तर, रेख QR किरणांचा उपसंच किरण QR व किरण RQ आहे. पाचवा प्रश्न, R हा आरंभ बिंदू असलेला विरुद्ध किरणांची जोडी लिहा. उत्तर, किरण RQ व किरण RT आणि किरण RS व किरण RP आहे. सहावा प्रश्न, S हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा. S या असलेले दोन किरण, त्याच्यातला पहिला किरण किरण SR व किरण ST आहे. सातवा प्रश्न, किरण SP आणि किरण ST यांचा छेदसंच लिहा. किरण SP आणि किरण ST यांचा छेदसंच बिंदू S आहे. आता आपले पाचव्या प्रश्नातील सर्व प्रश्न सोडून झालेले आहेत. आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया. सहावा प्रश्न आहे, खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला एक आकृती दिली असून त्या आकृतीच्या सहाऱ्याने आपण जे काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण सोडवणार आहोत. पहिला प्रश्न, बिंदू B पासून समदूर असणारे बिंदू कोणते? उत्तर पाहू. बिंदू B चा समदूर बिंदू A, बिंदू C, बिंदू D आणि बिंदू P हे B पासून समदूर बिंदू आहेत. दुसरा प्रश्न, बिंदू Q पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा. तर बिंदू Q पासून समदूर असणारी जोडी बिंदू L व बिंदू U आणि बिंदू P व बिंदू R आहे. प्रश्न क्रमांक 3, डिस्टन्स UV, डिस्टन्स PC, डिस्टन्स VB, डिस्टन्स UL काढा. तर उत्तर पाहून घेऊ. डिस्टन्स UV बरोबर 10, डिस्टन्स PC बरोबर 6, डिस्टन्स VB बरोबर 3 आणि डिस्टन्स UL बरोबर 2. सराव संच 1.2 मधील आपले सर्व प्रश्न सोडून झालेले आहेत. संच 1.2 सर्व प्रश्नांची उत्तरांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करून आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा, जेणेकरून फ्री ऑनलाईन क्लासेसचा लाभ माय क्लासेस या चॅनलवरून मिळेल. सबस्क्राईब माय क्लासेस चॅनल. थँक फॉर वॉचिंग युअर व्हिडिओज.